महत्वाची अपडेट आहे। शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणी सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू झाली आहे। उद्धव ठाकरे गटाची बाजू मांडताना ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी महत्त्वपूर्ण घटनाक्रमांची आणि तारखांची यादी ही न्यायालयासमोर सादर केली आहे। आयोगाने शिवसेना एक मान्यताप्राप्त राजकीय पक्ष म्हणून स्पष्ट दर्जा दिला होता। पक्षाचे संस्थापक बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना प्रमुख म्हणून दीर्घकाळ जबाबदारी सांभाळली आणि त्यांच्या पश्चात उद्धव ठाकरे यांनी पक्षाचं नेतृत्व स्वीकारलं। पक्षाच्या घटनेतील कलम 11A अंतर्गत 3 उपनेत्यांची निवड करण्यात आली होती आणि या निर्णयाबाबत निवडणूक आयोगाला रीतसर माहिती देण्यात आली होती। मात्र 2018 मध्ये निवडणूक आयोगाने आपल्या दप्तरी ती घटना उपलब्ध नसल्याचं नमूद केलं। मोठी अपडेट म्हणावी लागेल। सध्या शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबतची सुनावणी सुरू आहे आणि कपिल सिब्बल आपला युक्तिवाद मांडताय। शिवसेना पक्ष चिन्ह प्रकरणी सध्या सुनावणी सुरू आहे। महत्त्वपूर्ण घटनाक्रमांची यादी कोर्टात सादर केली जाते। आयोगाकडून शिवसेनेला अधिकृत मान्यता मिळालेली होती असं कपिल सिब्बल म्हणाले। त्यामुळे या सुनावणीत नेमकं काय घडतंय, अवघ्या राज्याचं लक्ष लागलेलं आहे। कोर्टातला युक्तिवाद आपण पाहतोय। आयोगाकडून शिवसेनेला अधिकृत मान्यता मिळाली होती। त्यानंतर पक्षाचे संस्थापक बाळासाहेब ठाकरे हे होते। नंतर उद्धव ठाकरे यांनी पक्षाची जबाबदारी स्वीकारली। शिंदेंची नियुक्ती उद्धव ठाकरेंनीच केली होती। या संदर्भातली अधिकची माहिती देत आहेत आपले प्रतिनिधी सूरज चव्हाण। सूरज, सध्या आपण पाहतोय सुनावणी सुरू आहे कोर्टात, अवघ्या राज्याचं लक्ष लागलंय। आतापर्यंतचा झालेला युक्तिवाद काय सांगतो? निश्चितपणे बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित अशा सुनावणी जी आहे शिवसेना पक्ष चिन्ह प्रकरणाला जी आहे ती सुरुवात झाली आहे। या प्रकरणाची सुनावणी न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जयमाल बाग यांच्यापुढे ही सर्व खंडपीठापुढे पार पडत आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या सर्व दरम्यान जे कपिल सिब्बल आहे तर ठाकरे गटाकडून संपूर्ण जी बाजू जी आहे ती आता मांडत आहेत आणि युक्तिवाद जो आहे तो संपूर्णपणे करत आहे। यामधला प्रमुख युक्तिवाद जो जर पाहायला गेला तर शिवसेना पक्ष जो आहे तो बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केला होता आणि त्यानंतर त्यांनी त्या पक्षाचं नेतृत्व केलं। अध्यक्ष म्हणून त्यांनी इतके वर्ष त्या पक्षाची धुरा सांभाळली आणि त्यानंतर उद्धव ठाकरेंकडे ती पक्षाची धुरा आली। आणि त्यामुळे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेची यांची उपनेते म्हणून निवडणूक जी आहे ती उद्धव ठाकरेंनी केलेली होती। त्यामुळे कुठेतरी पक्षाच्या घटनेतील कलम 11A या अंतर्गत 3 उपनेत्यांची निवड करण्यात आली होती। असा जो निर्णय, असा जो युक्तिवाद जो आहे तो कपिल सिब्बल यांनी केलेला आहे। आणि ही संपूर्ण माहिती जी आहे ती आम्ही निवडणूक आयोगाला रितसर दिली होती। मात्र 2018 मध्ये निवडणूक आयोगाने आपल्या दप्तरी ही कोणतीही माहिती उपलब्ध नाही असं निवडणूक आयोगाने सांगितलेलं आहे। त्यामुळे कुठेतरी हे पाहणं महत्त्वाचं आहे की नेमका आता युक्तिवाद कुठल्या दिशेने जातो आहे। कारण उद्धव ठाकरे यांची पुन्हा बिनविरोध निवड झाली होती यांनी युक्तिवाद करताना स्पष्ट केलं होतं आणि त्यांनी पक्षाच्या याच घटनेनुसार एकनाथ शिंदे जे आहेत त्यांची नेतेपदी नियुक्ती केली होती। आणि दोन्ही गट जे आहेत आपण जर पाहायला गेलं तर जे आता ठाकरे गट पडला आणि दुसरा एक शिंदे गट पडलेला आहे। त्याच्यामुळे कुठेतरी आता हे 2 पक्षामध्ये झालेली फूट आहे असं देखील युक्तिवाद जो आहे तो कपिल सिब्बल यांनी केलेला आहे। त्यामुळे आता हे जे 2 गट आहेत त्या घटनेच्या आधारे नियुक्त झाले होते। त्यामुळे मूळ घटनेला कोणत्याही पक्षाने कधीही आव्हान जे आहे ते दिले नव्हते असा एक मोठा दावा जो आहे तो कपिल सिब्बल यांनी न्यायालयात केलेला आहे। त्यामुळे आता पाहणं हे महत्त्वाचं आहे की या युक्तिवादानंतर शेवटी नेमका काय निकाल येतोय, शिवसेना पक्षाने चिन्ह नेमकं कोणाच्या बाजूने लागतंय हे पाहणं फार महत्त्वाचं असणार आहे। नक्कीच, पण सध्या कायदेशीर पेच काय निर्माण झालाय, कशा संदर्भातले आरोप प्रत्यारोप होऊ शकतात? आतापर्यंत कपिल सिब्बल यांनी आपला जो भक्कम युक्तिवाद जो आहे तो आतापर्यंत मांडलेला आहे। मात्र अजून शिंदे गटाच्या शिवसेनेच्या बाजूने अजून युक्तिवाद जो आहे तो सुरू झालेला नाही। कपिल सिब्बल यांनी सर्वोच्च न्यायालयाचा मोठा युक्तिवाद करताना सांगितलं की एकनाथ शिंदे हे पक्षाच्या राजकीय कार्मिकतेचा भाग होते आणि त्यांची नियुक्ती जी आहे त्यामुळे पक्षाच्या याच नेतृत्वाने उमेदवार निश्चित करून 2019 मध्ये लोकसभा निवडणूक जी आहे त्या निवडणुकीमध्ये 18 जागांवरती विजय मिळवला होता। म्हणजे जे उमेदवार पक्षाच्या मुख्य नेत्यांनी हे केले होते, उमेदवार दिले होते त्याच्यावरती 18 जागांवरती शिवसेनेने विजय मिळवला होता। आणि हा सर्व कारभार जो आहे तो 2013 आणि 2018च्या पक्षाचा एक खूप मोठा आहे की हा सर्व कारभार जो आहे 2013 आणि 2018च्या पक्षाच्या घटनेनुसारच चालला होता। आणि या पक्षाची घटना वैध आहे की नाही हे ठरवण्याचा अधिकार
निवडणूक आयोगाला नाही. हे सगळ्यात मोठा युक्तिवाद जो आहे तो कपिल सिब्बल यांनी आता कोर्टामध्ये केलेला आहे. तर देखील निवडणूक आयोगाने त्यात हस्तक्षेप केला आणि ही घटना त्यांच्या नोंदीवर नसल्याचं असं सांगितलं. आणि पुढे महत्त्वाचं म्हणजे सिब्बल यांनी देखील असं नमूद केलेलं आहे की 2019 ते 2022 या काळामध्ये उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते आणि एकनाथ शिंदे हे कॅबिनेट मंत्री होते. त्या संपूर्ण काळात 2013 किंवा 2018 ची घटना अस्तित्वात नाही असा मुद्दा त्यांनी कधीही उपस्थित केला नव्हता. त्यामुळे आता निवडणूक आयोग ही घटना स्वीकारणार नाही असं कसं म्हणू शकतं, असा एक खूप मोठा युक्तिवाद जो आहे तो कपिल सिब्बल यांनी केलेला. त्यामुळे आता सगळ्यात मोठा जो आहे जो एक आपण पॉइंट म्हणू की निवडणूक आयोगावरतीच कपिल सिब्बल यांनी कोर्टापुढे प्रश्नचिन्ह उपस्थित केलेलं आहे. त्यामुळे आता कोर्ट नेमकं या युक्तिवादाकडे नेमकं कसं बघतं हे पाहणं महत्त्वाचं आहे. आणि आता थोड्याच वेळात कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद संपला की एकनाथ शिंदेच्या ठाकरे गटाकडून देखील युक्तिवादाला जी आहे ती सुरुवात होणार आहे. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या पक्ष नेतृत्वाबाबत प्रतिवादी निवडणूक आयोग किंवा विधानसभा अध्यक्ष यांच्या मनात कधीही शंका नव्हती. असं देखील युक्तिवाद जो आहे तो कपिल सिब्बल यांनी केलेला आहे. पक्षप्रमुख म्हणून नक्की सूरज, या कोर्टाच्या सुनावणीकडे आपलं लक्ष असेलच. काही काळासाठी मी तुम्हाला थांबवेन. आपण प्रेक्षकांना ही बातमी पुन्हा एकदा सांगूया, पुन्हा मी तुमच्याकडे येईन. शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणी सुप्रीम कोर्टात सध्या सुनावणी सुरू आहे. उद्धव ठाकरे गटाची बाजू मांडताना ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी महत्त्वपूर्ण घटनाक्रमांची आणि तारखांची यादीही न्यायालयासमोर आता सादर केलेली आहे. आयोगाने शिवसेना एक मान्यताप्राप्त राजकीय पक्ष म्हणून स्पष्ट दर्जा दिला होता आणि पक्षाचे संस्थापक बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना प्रमुख म्हणून दीर्घकाळ जबाबदारी सांभाळली आणि त्यांच्याच पक्षात उद्धव ठाकरे यांनी पक्षाचं नेतृत्वही स्वीकारलंय. पक्षाच्या घटनेतील कलम 11(अ) अंतर्गत 3 उपनेत्यांची निवड करण्यात आली होती आणि या निर्णयाबाबत निवडणूक आयोगाला रीतसर माहितीही देण्यात आली होती असं सांगण्यात येत आहे. मात्र 2018 मध्ये निवडणूक आयोगानं आपल्या दप्तरी ती घटना उपलब्ध नसल्याचं नमूद केलंय. खरं तर सूरज, मी पुन्हा तुमच्याकडे येईन. 2018 मधील सुधारित घटनेचा आणि संघटनात्मक रचनेचा जर आपण विचार केला तर सगळी जबाबदारी ही उद्धव ठाकरेंकडे, आणि असं असताना फक्त संख्याबळाच्या आधारे एकनाथ शिंदेंनी पक्ष आपल्या सोबत ठेवलाय, यावर काय युक्तिवाद होऊ शकतो? निश्चितच जी घटना मूळ पक्षाची आहे त्या घटनेची माहिती ही आमच्या कार्यालयामध्ये उपलब्ध नाही असा जो दावा जो आहे तो निवडणूक आयोगाने केलेला आहे. हा मूळ प्रश्न जो आहे तो कपिल सिब्बल यांनी कोर्टामध्ये उपस्थित केलेला आहे. त्यामुळे कुठेतरी संख्याबळ आपल्याकडे आहे, त्यामुळे आम्ही पक्षावरती दावा सांगू शकतो. हा जो युक्तिवाद जो आहे तो चुकीचा आहे किंवा असं म्हणणं हे चुकीचं आहे, असं देखील एक मोठा युक्तिवाद जो आहे तो कपिल सिब्बल यांनी केलेला आहे. तू जसं म्हणाले की नेमका कायदेशीर पेच काय आहे, तर कपिल सिब्बल यांनी घटनेचा आधार म्हणजे मूळ पक्षाचा घटनेचा आधार घेतच युक्तिवाद जो आहे तो आता कोर्टामध्ये केलेला आहे. कारण 2019 ते 2022 धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर अपडेटसाठी. या संपूर्ण प्रकरणाकडे आपलं लक्ष असेलच. तुर्तात आपल्यासोबत बातचीत करतायत आपले प्रतिनिधी भरत मोहोळकर. भरत, काय सांगाल? सध्या सुनावणी सुरू आहे, आतापर्यंतचे सुनावणीचे अपडेट्स काय आहेत? आज काय घडलंय? श्यामला, आपण जर पाहिलं तर दिल्लीमध्ये जी सुनावणी सुरू आहे या सुनावणीमध्ये अत्यंत सुप्रीम कोर्टातील या सुनावणीमध्ये कपिल सिब्बल यांच्याकडून जोरदार असा युक्तिवाद केला जात असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. कपिल सिब्बल यांनी युक्तिवादाच्या सुरुवातीलाच अगदी स्पष्टपणाने म्हटलंय की 2013 ते 2019 पर्यंत पक्षप्रमुख नियुक्त केल्याची कागदपत्र त्यांनी निवडणूक आयोगाला सादर करण्यात आली आणि त्यानंतर हे निवडणूक आयोगाने विरोधात निर्णय दिल्याचं मत त्यांनी केल्याचं पाहायला मिळतं. 2013 पासून सर्व निवडणुका आहे त्या उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात झाल्याची स्पष्ट असा युक्तिवाद कपिल सिब्बल यांनी सुप्रीम कोर्टामध्ये केल्याचं पाहायला मिळतं. याबरोबरच आणखी एक महत्त्वाची गोष्ट कपिल सिब्बल यांनी नमूद केली आहे ती म्हणजे सरकारच्या कार्यकाळात एकनाथ शिंदे यांच्याकडून कधीही तक्रार करण्यात आलेली नाही अशा पद्धतीचा अत्यंत महत्त्वाचा युक्तिवाद कपिल सिब्बल यांच्याकडून करण्यात आला आहे. सप्टेंबर 2018 मध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे आणि यांची विधानसभेत गटनेते तर सुनील प्रभूंची प्रतोद म्हणून नियुक्ती केली होती असाही युक्तिवाद कपिल सिब्बल यांच्याकडून करण्यात आलेला आहे. आणि एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे विधानसभा निवडणुकीत शिवसेनेच्या आमदारांनी क्रॉस वोटिंग केलं. जेव्हा कारवाईची गरज भासली तेव्हा बंडखोर आमदार एका पूर्वनियोजित रणनीतीनुसार प्रथम सुरतला आणि नंतर गुवाहाटीला गेले असा सुद्धा युक्तिवाद कपिल सिब्बल यांच्याकडून सुप्रीम कोर्टामध्ये करण्यात आलेला आहे. त्यामुळे एकंदरीत जर आपण सुप्रीम कोर्टातील या युक्तिवादाचं पारडं जर पाहिलं सध्या
तर ते ठाकरेंच्या बाजूने झुकत असल्याचं एकंदरीत चित्र पाहायला मिळतंय। एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या विरोधात कपिल सिब्बल अत्यंत जोरदारपणे जोरकसपणे आपली भूमिका मांडत असल्याचं पाहायला मिळतंय। कपिल सिब्बल आक्रमकपणे युक्तिवाद करत असल्याचं पाहायला मिळतंय। त्यामुळे एकंदरीत या सगळ्या युक्तिवादावरती आता सुप्रीम कोर्ट काय भूमिका घेतंय, काय निर्णय देतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। याबरोबरच या प्रकरणाची सुनावणी जर आपण या प्रकरणाच्या मुळाशी गेलो तर या प्रकरणाची सुनावणी न्यायमूर्ती सरन्यायाधीश सूर्यकांत आणि जयमाला बागची त्याबरोबरच व्ही मोहना यांच्या खंडपीठासमोर सध्या सुरू आहे आणि एकनाथ शिंदे यांच्या गटाला अधिकृत शिवसेना म्हणून मान्यता देण्याच्या जो केंद्रीय निवडणूक आयोगाचा निर्णय आहे या निर्णयाला आव्हान देणारी ही याचिका आहे। याच निर्णयासाठी आपण जर पाहिलं तर संजय राऊत असतील, अनिल देसाई असतील, त्याबरोबर त्यांचे जे इतर खासदार आहेत हे सुद्धा सुप्रीम कोर्टामध्ये या सुनावणीच्या वेळी दाखल झाल्याचं पाहायला मिळतं आणि कपिल सिब्बल यांच्याकडून जोरदारपणे या सगळ्यावरती आक्रमक असा युक्तिवाद केला जात असल्याचं चित्र पाहायला मिळतंय। श्यामल पण सूरज भरत आपण पाहिलं तर सध्या आपण पाहतो शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह यावर सुनावणी सुरू आहे। मात्र या सगळ्या सुनावणीत आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात या सगळ्या प्रकरणावर काही युक्तिवाद होऊ शकतोय का? आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी जो निर्णय दिलाय त्या संदर्भात सुद्धा सुप्रीम कोर्टामध्ये याचिका आहे आणि खरं तर शिवसेना पक्ष आणि चिन्हासंदर्भातील आजची ही याचिका आहे। या याचिकेवरती कपिल सिब्बल यांच्याकडून युक्तिवाद केला जातोय। त्यामध्ये महत्त्वाची गोष्ट म्हणजे गटनेतेपद जे एकनाथ शिंदे यांच्याकडे उद्धव ठाकरे यांनी त्यांचं सरकार असताना गटनेतेपद दिलं होतं त्या गटनेतेपदाचा उल्लेखही या सगळ्यामध्ये केला जातोय। सुनील प्रभू यांच्याकडे जे काही प्रतोत्पद देण्यात आलं होतं त्या संदर्भातही युक्तिवाद केला जातोय। त्याबरोबरच एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये आमदारांनी क्रॉस वोटिंग केलं आणि याच क्रॉस वोटिंग नंतर एका पूर्वनियोजित कटानुसार हे सगळे आमदार आधी सुरत आणि नंतर गुवाहाटीला गेले असा सुद्धा युक्तिवाद आहे तो कपिल सिब्बल यांच्याकडून केला जातोय। त्यामुळे आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात थेट असा युक्तिवाद केला जात नसला तरी सुद्धा शिवसेना पक्ष आणि चिन्ह या संदर्भात हा युक्तिवाद अत्यंत महत्त्वाचा आहे। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या युक्तिवादामधील एक महत्त्वाची सगळ्यात त्यातला पाया जो कोणता आहे तो आहे की शिवसेना पक्ष आणि चिन्ह कुणाचं हे ज्यावेळेस ठरलं जाईल त्यानंतर आमदारांच्या अपात्रतेसंदर्भातील जी काही सुनावणी आहे त्याकडेही लक्ष दिलं जाईल आणि या सगळ्यानंतर जे काही अंतिम शिवसेना कुणाची, पक्ष कुणाचा, चिन्ह कुणाचं यानंतर आमदारांच्या अपात्रतेसंदर्भातील निर्णय तो सुद्धा पुढे येईल। मात्र आता सध्या जर आपण पाहिलं तर आमदारांच्या अपात्रतेसंदर्भातला निर्णय घेण्याच्या आधी एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की 2024 मध्ये विधानसभेची निवडणूक झालेली आहे। जे काही जुने आमदार होते ते त्यातले अनेक आमदार हे सध्या त्यांचा पराभव झाल्याचं सुद्धा पाहायला मिळतंय आणि काही आमदार पुन्हा निवडून आले। त्यामुळे ते आमदारांच्या अपात्रतेचा या सगळ्यामध्ये खूप महत्त्वाचा आणि असा मोठा रोल असणार नाही। मात्र शिवसेना पक्ष आणि चिन्ह हेच या सगळ्या युक्तिवादातील या याचिकेतील सगळ्यात महत्त्वाचा घटक असल्याचं पाहायला मिळतंय। श्यामल भरत आणखी एक महत्त्वाचा प्रश्न खरं तर शिंदे सेनेच्या बाजूचा युक्तिवाद अजूनही बाकी आहे। मात्र यापूर्वीच्या युक्तिवादाच्या आधारे फक्त बहुमताच्या आधारावर आम्हाला हे सगळे अधिकार मिळाले असं वारंवार शिंदे सेनेकडून युक्तिवाद करण्यात आला त्याचाच पुन्हा मुद्दा आजही उचलला जाऊ शकतो का? नक्कीच बहुमताच्या आधारे जो शिंदे सेनेकडून सातत्याने युक्तिवाद केला जात होता की आमच्याकडे बहुमत आहे, आमच्याकडे 2/3 बहुमत आहे, पक्षातील जे काही बहुमत आहे ते आमच्या बाजूने आहे, अशा पद्धतीचा हा सगळा युक्तिवाद केला जात होता आणि त्याच युक्तिवादाच्या जोरावरती आधी केंद्रीय निवडणूक आयोगातील जे काही निर्णय आहे केंद्रीय निवडणूक आयोगाचा तो आपल्या बाजूने करण्यात आला। त्यानंतर विधानसभा अध्यक्षांचा निर्णय आहे तो सुद्धा विधानसभेतील 2/3 बहुमताच्या जीवावरती आपल्या बाजूने वळवून घेण्यात आला। त्यांना तो विधानसभा अध्यक्षांनी तो निर्णय दिल्याचं पाहायला मिळालं आणि या सगळ्यानंतर आता हे दोन मुद्दे जरी आपण लक्षात घेतले तरी यानंतरच याच निर्णयांना पक्ष चिन्ह जे केंद्रीय निवडणूक आयोगाने दिलेला निर्णय आहे आणि त्यानंतर विधानसभा अध्यक्षांनी दिलेला जो निर्णय आहे या निर्णयासंदर्भात आता या दोन निर्णयांचं जे मूळ आहे हाच बेस समजून याच निर्णयाला ठाकरेंच्या शिवसेनेकडून सुप्रीम कोर्टामध्ये आव्हान देण्यात आलेलं आहे आणि पक्ष आणि चिन्हावरती सध्या सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी आहे। आतापर्यंत आणि जवळपास 5 ते 6 वेळेस
वेगवेगळ्या तारीख पे तारीख देण्यात आली, मात्र आता सातत्यानं काल या संदर्भात सुनावणी होणार होती, मात्र ती सुनावणी आजच्या तारखेला होते. आज यावरती कपिल सिब्बल यांच्याकडून जोरदार असा युक्तिवाद केला जात असल्याचं पाहायला मिळतंय. आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात यामध्ये थेट असा संबंध नसला तरी सुद्धा केंद्रीय निवडणूक आयोगाने पक्ष आणि चिन्हासंदर्भात दिलेला निर्णय हा सगळ्यात महत्त्वाचा चॅलेंज केला गेल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. त्यामुळे या सगळ्यावरती सुप्रीम कोर्ट काय निर्णय देत आहे यावरती हे अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे, कारण की हीच केस मैलाचा दगड ठरू शकते. भारतीय संविधान, राज्यघटना आणि अशा अनेक गोष्टींचं इंटरप्रिटेशन जे आहे, अनुसूची 10 जे आहे, या सगळ्याचं इंटरप्रिटेशन याच कायद्यातून, याच सुनावणीतून आणि या निर्णयातून येण्याची शक्यता आहे. त्यामुळे आजचा निर्णय हा अत्यंत महत्त्वाचा असणार आहे. सुप्रीम कोर्टाचा निर्णय हा मैलाचा दगड ठरणार आहे. नक्कीच भरत, आणखी एक महत्त्वाचा प्रश्न असा की कपिल सिब्बल यांनी अनेकदा युक्तिवाद करताना असं म्हटलंय की केवळ काही आमदारांनी पक्षविरोधात बंड केलं किंवा वेगळा गट स्थापन केला म्हणजे संपूर्ण राजकीय पक्ष होत नाही, म्हणजेच विधिमंडळ पक्ष आणि संघटन पक्ष या दोन्ही वेगळ्या गोष्टी आहेत. त्या दोन वेगळ्या गोष्टी नेमक्या कशा असतात? खरं जर आपण पाहिलं तर आतापर्यंत देशामध्ये अनेक महत्त्वाच्या अशाच प्रकारच्या केसेस सुप्रीम कोर्टामध्ये आलेल्या होत्या आणि त्याच केसचं जे इंटरप्रिटेशन आहे ते सुप्रीम कोर्टाकडून सातत्यानं केलं जात आहे. जे काही कायदेतज्ञ आहेत त्यांच्याकडून केलं जात आहे. 2/3 पक्ष जो विधिमंडळ पक्ष आहे त्यातील सदस्यांनी ज्यावेळेस अनुसूची 10 नुसार त्यांनी एकत्रित निर्णय घेतला तर त्यांना एखाद्या पक्षामध्ये मर्ज होण्याचा अधिकार आहे, अशा पद्धतीचं जे काही निकाल आहे, निर्णय आहे ते आधी देण्यात आलेले आहेत. मात्र ही केस जी शिवसेना विरुद्ध शिवसेनेची जी केस आहे पक्ष आणि चिन्हासंदर्भातील, या केसमध्ये मात्र ही अनुसूची 10 ही डावलल्याचा युक्तिवाद कपिल सिब्बल यांच्याकडून करण्यात येतोय. आणि हाच मुद्दा जो आहे की एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे जे काही राजकीय पक्ष आहे हा राजकीय पक्ष वेगळा आहे, विधिमंडळ पक्ष वेगळा आहे. कारण की विधिमंडळ पक्षासाठी, विधिमंडळातील आमदारांसाठी सर्वसामान्य जनतेने त्या संदर्भात त्यांना मतदान केलेलं असतं. मात्र राजकीय पक्षामध्ये त्या पक्षातील पदाधिकारी असतात, त्या पक्षातील जे काही वरिष्ठ कार्यकारिणी असते, या सगळ्यांच्या संगनमताने एकत्रितपणे त्या संदर्भात निर्णय घेतले जातात. त्यामुळे हे दोन्ही पक्ष वेगवेगळे असल्याचा युक्तिवाद आहे तो कपिल सिब्बल यांच्याकडून केला जातोय. अनुसूची 10 ही अत्यंत महत्त्वाची या सगळ्या केसमधील गुरुकिल्ले असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. अनुसूची 10 भोवतीची सगळी केस फिरत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. कारण की अनुसूची 10 नुसार जे काही निर्णय घेतले जातात तो विधिमंडळ पक्षासंदर्भातील असतो, मात्र राजकीय पक्ष हा वेगळा असतो. राजकीय पक्ष हा विधिमंडळाच्या बाहेरचा असतो, ग्राउंडवरचा असतो, रस्त्यावरचा असतो. आणि त्यामुळे हा पक्ष, विधिमंडळ पक्ष आणि राजकीय पक्ष हे दोन संकल्पना असल्याचा युक्तिवाद सातत्यानं कपिल सिब्बल यांच्याकडून केला जातोय. नक्कीच भरत, पण यात आणखी एक महत्त्वाचा असा मुद्दा आहे की ज्या वेळेला निवडणूक आयोगानं शिंदेंना जे पक्षचिन्ह आहे ते दिल्यानंतर निवडणूक आयोगाने सगळे कायदेशीर बाबी तपासूनच हा निर्णय दिलाय, त्यामुळे त्यात हस्तक्षेप करण्याची गरज नाही असं अनेकदा, हीच भूमिका अनेकदा शिंदे गटानं मांडलेली आहे. त्यावर आता आज काही पुन्हा युक्तिवाद होतो का? नक्कीच शिंदे सेनेकडूनही या संदर्भात तेवढ्याच ताकदीने असा मोठ्या प्रमाणावरती युक्तिवाद केला जाण्याची शक्यता आहे. कारण की महेश जेठमलानी असतील किंवा इतर त्यांचे वकिलांची जी फौज आहे ती शिंदे सेनेकडे सुद्धा आहे आणि त्यांच्याकडून आता या सगळ्या संदर्भात युक्तिवाद केला जाईल. मात्र कपिल सिब्बल सातत्यानं अनुसूची 10चा दाखला देतात, विधिमंडळ पक्षाचा दाखला देतात, एकनाथ शिंदेंना उद्धव ठाकरेंनी नियुक्त केलेला गटनेता होता याचा दाखला देतात, एकनाथ शिंदेंनी कधीही उद्धव ठाकरे यांच्या विरोधात कुठलीही तक्रार केली नाही अशा पद्धतीचा दाखला देतात. त्याबरोबरच एक जर महत्त्वाची गोष्ट या सगळ्या केसमध्ये आपण जर पाहिली तर ती म्हणजे ज्यावेळेस विधान परिषद निवडणुकीमध्ये क्रॉस वोटिंग झालं, क्रॉस वोटिंग नंतर पूर्वकटाचा भाग म्हणून या सगळ्या आमदारांनी एकत्रितपणे बंड केल्याचा जो आरोप आहे तो या ठिकाणी कपिल सिब्बल यांच्याकडून करण्यात येतोय. आता जर आपण एकनाथ शिंदे यांच्या बाजूने जर या सगळ्या केसचा एकंदरीत युक्तिवाद पाहिला तर एकनाथ शिंदे यांनी ज्यावेळेस पक्ष फुटला होता 30 जून 2022 त्यावेळेसची ही सगळी हा घटनाक्रम आपण जर पाहिला तर विधान परिषदेची निवडणूक होती. विधान परिषदेची निवडणूक संपली आणि एकनाथ शिंदे यांच्यासोबत 31 आमदार हे सुरतला गेले. त्यानंतर त्यांना आणखी 8 आमदार जाऊन मिळाले. त्यामुळे हे आमदारांचं संख्याबळ 39 इतकं झालं होतं. आणि त्यानंतर जर आपण पाहिलं तर उद्धव ठाकरेंनी आपलं सरकार अल्पमतात आल्याचं लक्षात येत त्यांनी या सगळ्या संदर्भात भूमिका घेतली आणि मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला. हाच मुख्यमंत्री पदाचा जो राजीनामा दिला हाच मुद्दा सुप्रीम कोर्टामध्ये केंद्रीय
केंद्रीय निवडणूक आयोगामध्ये आणि विधानसभेतील जे काही युक्तिवाद होता विधानसभा अध्यक्षांसमोरचा, या सगळ्यामध्ये तितकाच महत्त्वाचा ठरत होता. आणि त्यामुळेच उद्धव ठाकरेंचा राजीनामा, कारण की सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीशांनी अगदी स्पष्टपणाने नमूद केलं होतं की उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिला नसता तर ही केस पुन्हा रिओक करता आली असती, पुन्हा या सगळ्या गोष्टी जागेवरती आणता आल्या असत्या. मात्र उद्धव ठाकरेंनी आपलं स्वतःचं बहुमत गमावलं आहे ही स्वतःच त्यांनी मान्यता दिली आणि त्यांनी राजीनामा दिला. त्यामुळे ही गोष्ट सुद्धा या केसमध्ये महत्त्वाची ठरली होती. आता जर आपण पाहिलं तर उद्धव ठाकरे यांच्या या सगळ्या केसमध्ये एक महत्त्वाची गोष्ट सध्या आहे ती म्हणजे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून काही मुद्दे मांडले जात आहेत. ते म्हणजे विधिमंडळ पक्षाचं जे बहुमत आहे ते आमच्या बाजूने आहे. दुसरा मुद्दा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून मांडला जातोय ते म्हणजे जे काही 2/3पेक्षा जास्त जे कार्यकारिणीतील सदस्य आहेत, जिल्हाध्यक्ष आहेत, त्यानंतर विभागीय अध्यक्ष आहेत, विभाग प्रमुख आहेत, सगळ्यांचं जे मत आहे, जिल्हा प्रमुख, विभाग प्रमुख, कार्यकर्ते, पदाधिकारी सगळ्यांचं बहुमत हे आमच्या बाजूने आहे. आणि त्यामुळे विधिमंडळ पक्षासोबत राजकीय पक्ष ही आमचाच आहे आणि त्यामुळे त्यावरती आमचाच हक्क आहे, पक्ष आणि चिन्ह हे आमचंच आहे, अशा पद्धतीचा युक्तिवाद हा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून केला जाऊ शकतो. आतापर्यंतही तसाच युक्तिवाद केलाय. आता सुप्रीम कोर्टातही हाच युक्तिवाद तेवढ्याच ताकदीने केला जाण्याची शक्यता आहे. बरंच जसं तुम्ही सांगितलं की आजचा जो निकाल असणार आहे तो खरं तर खूप मोठा टप्पा असणार आहे या निकालासंदर्भातला. अनेकदा आता आपण चिन्हाकडे येऊया. पक्षाचं जे चिन्ह आहे ते सध्या शिंदेंकडे आहे आणि अनेकदा विरोधकांकडून म्हणजे उद्धव ठाकरेंकडून असा आरोप करण्यात येतोय की एकतर चिन्ह आम्हाला आमचं परत द्या किंवा ते गोठवा. तर या संदर्भात म्हणजे गोठवण्याच्या दिशेनं हा प्रवास जाऊ शकतोय का? आजच्या सुनावणीत चिन्ह गोठवण्याबद्दल काही घडू शकतंय का? श्यामल, आजची सुनावणी जरी महत्त्वाची असली तरी सुद्धा आजची सुनावणी ही अंतिम सुनावणी असणार नाही. या सगळ्या संदर्भात जे काही सुप्रीम कोर्टामध्ये वाद प्रतिवाद युक्तिवाद सुरू आहेत, दोन्ही बाजूंच्या युक्तिवादानंतर सुप्रीम कोर्ट जे काही पक्षाचं चिन्ह आहे या चिन्हासंदर्भात हे चिन्ह जे काही स्थगित करायचं त्या संदर्भात नेमका काय निर्णय द्यायचा हा निर्णय कदाचित राखीव ठेवू शकतं. त्या संदर्भात पुढची जी सुनावणी होईल त्यावेळेस त्या संदर्भात जो काही अंतिम निर्णय आहे तो घेतला जाण्याची शक्यता आहे. मात्र सध्या तरी धनुष्यबाण हे चिन्ह जेवढं दोन्ही बाजूनी अत्यंत प्रतिष्ठेचं करण्यात आलेलं आहे हे चिन्ह सध्या तरी स्थगित केलं जाण्याची शक्यता नाही. कदाचित ते चिन्ह आज त्यावरती युक्तिवाद होईल आणि पुढच्या युक्तिवादाच्या वेळी हे चिन्ह गोठवलं जाण्याची शक्यता आहे. मात्र सध्या तरी आजच्या सुनावणीमध्ये चिन्ह गोठवण्याची शक्यता खूपच कमी असल्याचं पाहायला मिळतंय. श्याम, नक्कीच. पण भरत, आता शिंदेंचा युक्तिवाद पुढे होणं अजून बाकी आहे. किती वेळापासून सध्या कोर्टात सुनावणी सुरू आहे ते सांगा आणि आज पूर्ण सुनावणी जेव्हापासून सुनावणी ही सुरू झाली तेव्हापासूनचा घटनाक्रम काय आहे आपण प्रेक्षकांना पुन्हा एकदा सांगूयात. नक्कीच श्यामल, आपण जर पाहिलं तर जवळपास अर्ध्या तासापासून 34 मिनिटं झालेली आहेत ही सुनावणी सुरू झालेली आहे. या सुनावणीमध्ये काही महत्त्वाचे मुद्दे जे काय आहेत ते सुप्रीम कोर्टामध्ये कपिल सिब्बल यांच्याकडून मांडले जात आहेत. यामधला पहिला महत्त्वाचा मुद्दा म्हणजे शिवसेना पक्ष आणि चिन्हासंदर्भातील ही सगळी सुनावणी आहे. या संदर्भात अनिल देसाई यांनी ही याचिका दाखल केलेली होती आणि त्यावरती हा सगळा युक्तिवाद सध्या सुरू आहे. 2013 ते 2019 पर्यंत पक्षप्रमुख नियुक्त केल्यापासून जी काही कागदपत्र आहेत ती निवडणूक आयोगाला सादर केली होती अशा पद्धतीचा युक्तिवाद हा कपिल सिब्बल यांच्याकडून करण्यात आल्याचं पाहायला मिळतंय. त्यानंतर आणखी एक महत्त्वाचा युक्तिवाद केलाय. 2013 पासून सर्व ज्या काही निवडणुका आहेत त्या उद्धव ठाकरे यांच्याच नेतृत्वामध्ये लढवल्या आहेत असा सुद्धा युक्तिवाद कपिल सिब्बल यांनी केल्याचं पाहायला मिळतंय. सरकारच्या कार्यकाळात म्हणजे आधी जे युतीचं सरकार होतं, महायुतीचं सरकार आणि त्यानंतर महाविकास आघाडीचं सरकार, या दोन्ही सरकारच्या काळात एकनाथ शिंदे यांच्याकडून कधीच उद्धव ठाकरे यांच्याविषयी तक्रार करण्यात आली नाही असा महत्त्वाचा युक्तिवाद या ठिकाणी करण्यात आला आहे. सप्टेंबर 2018 मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जे काही 18 उद्धव ठाकरे पक्षप्रमुख होते आणि त्याच वेळी मुख्यमंत्री आणि त्यानंतरच्या काळामध्ये उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांची विधानसभेत गटनेते म्हणून आणि सुनील प्रभू यांची प्रतोद म्हणून नियुक्ती केल्याचा युक्तिवाद सुद्धा कपिल सिब्बल यांच्याकडून करण्यात आलेला आहे. विधानसभा निवडणुकीत शिवसेनेच्या आमदारांनी क्रॉस वोटिंग केलं आणि जेव्हा कारवाईची गरज भासली तेव्हा बंडखोर आमदार एका पूर्वनियोजित रणनीतीनुसार प्रथम सुरतला आणि त्यानंतर गुवाहाटीला गेले असा युक्तिवाद आहे हा कपिल सिब्बल यांच्याकडून करण्यात आला आहे. एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे कपिल सिब्बल यांनी 31 आमदारांचा जो ठराव होता
तो सुद्धा वाचून दाखवल्याचं पाहायला मिळतंय। विधिमंडळातील जे विधिमंडळ पक्षाने निर्णय घेतला की आम्ही सभागृहातील नेते आहोत आणि सुनील प्रभू यांच्या जागी मुख्य प्रतोद चीफ व्हिप म्हणून पदभार स्वीकारू। एक प्रकारे विधिमंडळ पक्षात फूट पडली हे त्या ठिकाणी त्या दिवशी स्पष्ट झाल्याचा सुद्धा युक्तिवाद कपिल सिब्बल यांनी केला। विधिमंडळ पक्षाचा गट आपला गटनेता किंवा मुख्य प्रतोद बदलू शकत नाही, या बदलांना मान्यता देणारा अध्यक्षांचा निर्णय बेकायदेशीर ठरवण्यात आल्याचा युक्तिवाद सुद्धा कपिल सिब्बल यांच्याकडून करण्यात आला। कपिल सिब्बल यांनी घटनापीठाच्या सुभाष देसाई विरुद्ध एकनाथ शिंदे यांचा जो निर्णय होता त्या निर्णयाचा सुद्धा या सगळ्यामध्ये दाखला दिल्याचं पाहायला मिळतंय आणि जोरदार असा युक्तिवाद आहे तो कपिल सिब्बल यांच्याकडून सुरू आहे आणि हाच युक्तिवाद सध्या आजच्या दिवसातला अत्यंत महत्त्वाचा युक्तिवाद आहे। या कपिल सिब्बल यांच्या युक्तिवादानंतर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून युक्तिवाद केला जाईल। एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून कुठले मुद्दे मांडले जातील हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। मात्र कपिल सिब्बल यांनी युक्तिवाद करताना एक महत्त्वाचा मुद्दा मांडला आहे, ते म्हणजे केवळ बहुमत आहोत या कारणास्तव एखाद्या राजकीय पक्षाच्या आमदारांचा गट पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना हटवण्याचा ठराव मंजूर करू शकत नाही। लोकप्रतिनिधींचा असा कोणताही गट मूळ पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना पदावरून हटवू शकत नाही, दूर करू शकत नाही। या सगळ्यासाठी पक्षाचे जे पक्षप्रमुख आहेत, राजकीय पक्षाचे प्रमुख, त्यांच्याच हातात हा निर्णय असतो असा युक्तिवाद सुद्धा जो काय आहे कपिल सिब्बल यांच्याकडून करण्यात आला आहे। कपिल सिब्बल यांनी आणखी एक गोष्ट या सगळ्या युक्तिवादामध्ये नमूद केली आहे, ती म्हणजे आमदारांच्या अशा प्रकारचा एकत्रित कृती म्हणजे प्रत्यक्षात पक्षाचे सदस्यत्व स्वेच्छेने सोडून देण्याचा प्रकार आहे असा युक्तिवाद कपिल सिब्बल यांनी केला आहे। या न्यायालयाने आधीच्या निकालांमध्ये स्पष्ट केलं आहे की पक्षाचे सदस्यत्व सोडून दिले की नाही हे त्या व्यक्ती आणि गटाच्या वर्तणुकीनुसार आणि कृतीवरून ठरवलं जातं, त्यासाठी अन्य कोणत्याही पुराव्याची गरज नसते असाही युक्तिवाद कपिल सिब्बल यांच्याकडून करण्यात आला आहे। आपला युक्तिवाद हा अधिक स्पष्टपणे आणि ठामपणे मांडताना कपिल सिब्बल यांनी पुढे असंही म्हटलंय की आमदारांनी मुंबईहून सुरत आणि त्यानंतर गुवाहाटी गाठली आणि तिथं जाऊन त्यांनी ठराव मंजूर केले, याबाबत कोणालाही पूर्वकल्पना दिली नाही किंवा नोटीस दिली नाही। या सर्व एकत्रित कृतीमधून त्यांनी पक्षाचं सदस्यत्व स्वेच्छेने सोडून दिल्याचं स्पष्ट होतंय आणि त्यामुळे हा एक गट अत्यंत थेट आणि स्पष्टपणे हा जो कायदेशीर मुद्दा आहे हा थेट पक्षाच्या अध्यक्षांच्या निर्णयाला आव्हान देणार आहे, राजकीय पक्षाच्या निर्णयाला आव्हान देणार आहे अशा पद्धतीचा युक्तिवाद हा कपिल सिब्बल यांच्याकडून करण्यात आला आहे। त्यामुळे कपिल सिब्बल यांनी जो युक्तिवाद केला आहे तो राजकीय पक्ष आणि विधिमंडळ पक्ष या दोन्हीतील फरक स्पष्ट करणारा असल्याचं सुद्धा आपल्याला पाहायला मिळतंय। अनुसूची 10 हा अत्यंत महत्त्वाचा या सगळ्या या कायदेशीर प्रक्रियेमधला अत्यंत महत्त्वाचा गाभा आहे आणि त्याभोवतीची केस फिरत असल्याचं सुद्धा एकंदरीत या सगळ्या युक्तिवादामध्ये आपल्याला पाहायला मिळतंय। सुप्रीम कोर्टामध्ये कपिल सिब्बल यांच्याकडून अत्यंत जोरदारपणे अत्यंत ताकदीने ठाकरेंच्या शिवसेनेची लढवली जात असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय, कारण की आजची जी केस आहे शिवसेना कुणाची, पक्ष आणि चिन्ह कुणाचं या संदर्भातील केस ही भारतीय इतिहासातील मैलाचा दगड ठरणारी आहे। घटनात्मक दृष्ट्या अनुसूची 10चं इंटरप्रिटेशन करणारी ही अत्यंत महत्त्वाची केस असणार आहे आणि त्यामुळे या केसकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागल्याचं पाहायला मिळतंय। शाबा नक्कीच भरत, पण यापुढचा महत्त्वाचा प्रश्न कायदेशीर पेच जो आहे, सगळ्यात महत्त्वाचा कायदेशीर पेच जो आहे शिंदेंकडे सध्या संख्याबळ, आमदारांची संख्या शिंदेंकडे जास्त आहे, पण त्याच विरुद्ध आता उद्धव ठाकरेंकडे म्हणजे मूळ जी संघटना आहे, मूळ संघटनेचा जो नेता आहे ते उद्धव ठाकरे आहेत। मग नेमकं महत्त्व कोणाला द्यायचं, संख्याबळाला जास्त महत्त्व द्यायचं की संघटनेचा जो नेता आहे त्यांच्याकडे पक्ष राहणार? या सगळ्या सुनावणी दरम्यान निवडणूक आयोगानं जे पक्षचिन्ह आहे ते शिंदेंना दिलं, त्यामुळे आता या सगळ्या वादात आजच्या सुनावणीत कुठेतरी निवडणूक आयोगाकडे रोख जाण्याची शक्यता आहे का? नक्कीच हा सगळा रोग जो आहे हा निवडणूक आयोगाच्या विरोधातीलच आहे, कारण की निवडणूक आयोगाने जो निर्णय दिला आहे शिवसेना पक्ष आणि चिन्हासंदर्भातला याच मुद्द्यावरती ही सगळी केस फिरते। याच निर्णयाला आव्हान देणारी ही याचिका आहे जी सुप्रीम कोर्टामध्ये सध्या त्यावरती सुनावणी सुरू आहे आणि जोरदारपणे युक्तिवाद हा कपिल सिब्बल यांच्याकडून केला जातोय। कपिल सिब्बल जोरकसपणे हे सगळे मुद्दे मांडत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। खरं तर शिवसेना राजकीय पक्ष आणि शिवसेना विधिमंडळ पक्ष या दोन गोष्टीमध्ये आपण जर पाहिलं तर एखादा विधिमंडळ पक्ष त्यात अनुसूची 10 नुसार उपकलम 4 नुसार एक महत्त्वाची गोष्ट त्या ठिकाणी नमूद करण्यात आलेली आहे, ती म्हणजे कुठलाही पक्षाचे जे काही सदस्य आहेत, विधिमंडळ सदस्य, ते त्या पक्षातून बाहेर पडत असताना
त्यांच्याकडे त्यांना दोन पर्याय त्यांच्यासमोर राहतात. एक तर ते स्वतंत्र गट करून राहू शकतात किंवा एखाद्या पक्षामध्ये त्यांना मर्ज होण्याचा अधिकार असतो. मात्र भारताच्या इतिहासामध्ये ही अत्यंत महत्त्वाची केस आहे. शिवसेना पक्ष आणि चिन्हासंदर्भातील या केसमध्ये असं एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून ज्यावेळेस पक्ष आणि चिन्हावरतीच थेट दावा सांगण्यात आला, त्यांनी स्वतःचा गट वेगळा केला आणि गट वेगळा करून त्यांनी थेट पक्षावरती दावा सांगितला आणि 2/3 जे बहुमत आपल्या बाजूने आहे, आमदारांचं संख्याबळ आपल्या बाजूने आहे, खासदारांचं संख्याबळ आपल्या बाजूने आहे, जिल्हा प्रमुख, विभाग प्रमुख आणि इतर पदाधिकाऱ्यांचं संख्याबळ आपल्या बाजूने आहे, असा सगळा हा युक्तिवाद होता. आणि याच युक्तिवादाच्या जीवावरती त्यांनी जर आपण पाहिलं तर पक्षावरती थेट राजकीय पक्षावरतीच दावा सांगितला होता आणि आपणच पक्षाचे प्रमुख आहोत अशा पद्धतीचा युक्तिवाद केला होता. त्याला केंद्रीय निवडणूक आयोगाने मान्यता दिली असली तरी सुद्धा या केसमध्ये महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून केंद्रीय निवडणूक आयोगाच्या याच निर्णयाला आव्हान देण्यात आलंय. सुप्रीम कोर्टामध्ये याच निर्णयावरती सुनावणी सुरू आहे. सध्या सुप्रीम कोर्टामध्ये आपण पाहिलं तर कपिल सिब्बल यांच्याकडून आमदार फुटीपासूनचा सगळा घटनाक्रम वारंवार सांगितला जातोय. त्याच्या पाठीमागे एकच कारण आहे की राजकीय पक्ष आणि विधिमंडळ पक्ष या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत आणि या दोन वेगवेगळ्या गोष्टी असताना हे इस्टॅब्लिश कपिल सिब्बल यांच्याकडून केलं जात आहे. अनुसूची 10 किती महत्त्वाची आहे आणि अनुसूची 10 ही घटनेचा अत्यंत महत्त्वाचा गाभा आहे. राजकीय पक्ष कुणाचा, विधिमंडळ पक्ष कुणाचा, विधिमंडळातील जे आमदार आहेत त्यांनी फुटून जाताना एखाद्या पक्षात पक्षांतर करताना काय भूमिका घ्यायला हवी, कशा पद्धतीने त्या सगळ्या संदर्भात अत्यंत बारीक सारी गोष्टी ज्या आहेत त्या अनुसूची 10 मध्ये नमूद केलेल्या आहेत. आणि याच अनुसूची 10ला पायदळी तुडवत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या आमदारांनी बंड केल्याचा जो युक्तिवाद आहे तो कपिल सिब्बल यांच्याकडून केला जातोय. त्यामुळे हा जो सगळा घटनाक्रम आहे हा घटनाक्रम कपिल सिब्बल यांच्याकडून वारंवार सांगितला जातोय. सुप्रीम कोर्टामध्ये या सगळ्यातल्या प्रत्येक घटना आहे या पुन्हा पुन्हा मांडल्या जात आहेत. पक्ष कशा पद्धतीने फुटला त्या संदर्भातील जी काही माहिती आहे ती सुद्धा वारंवार सांगितली जाते. त्यामुळे या सगळ्या घटना आणि घडामोडी आपण जर पाहिल्या तर याच अनुसूची 10 नुसार अनुसूची 10 ही अत्यंत मैलाचा दगड ठरणारी गोष्ट आहे आणि त्यानुसारच आता कशा पद्धतीने युक्तिवाद पुढे शिंदेंच्या शिवसेनेकडून केला जातोय हे आपल्याला पाहावं लागणार आहे. मात्र कपिल सिब्बल सध्या तरी अत्यंत ताकदीने ठाकरेंच्या शिवसेनेची खिंड लढवत असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. नक्कीच भरत, ही जी सुनावणी सुरू आहे या सुनावणीचा गाभाच हा आहे की पक्ष फुटलेला आहे आणि पक्ष फुटल्यापासून पक्षांतर बंदी कायद्याबद्दल पण अनेकदा बोललं गेलं आणि आजच्या या सुनावणीत पक्षांतर बंदीच्या कायद्याच्या या चर्चेला काही या सुनावणीत या चर्चेची किनार असणार आहे का? नक्कीच पक्षांतर बंदी कायदा हाच या सगळ्या सुनावणीचा या पूर्ण विषयाचा मुद्दा आहे, गाभा आहे. त्याचं महत्त्वाचं कारण असं की कपिल सिब्बल यांनी आज एक नमूद केलेली गोष्ट मी पुन्हा सांगतो शांबल आपल्या प्रेक्षकांना, ती म्हणजे कपिल सिब्बल यांनी जो काही सुरत आणि गुवाहाटी या ठिकाणी जे काही एकनाथ शिंदेच्या शिवसेनेच्या आमदारांनी 31 आमदारांनी जो ठराव केला होता तो ठराव अत्यंत महत्त्वाचा आहे. तो ठराव होता विधिमंडळ पक्षाने निर्णय घेतला की सभागृहातील नेते जे आहेत त्यामध्ये सुनील प्रभू यांच्या जागी मुख्य प्रतोद म्हणून चीफ व्हिप म्हणून भरत गोगावले यांची नियुक्ती करण्याचा. खरं तर जे काही एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचे हे आमदार आहेत यांनी गुवाहाटीमध्ये अशा पद्धतीचा ठराव केला होता की सुनील प्रभू यांना हटवून त्या जागी भरत गोगावले यांची चीफ व्हिप म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. आणि एक प्रकारे ही सगळी जी घटना आहे ही विधिमंडळ पक्षामध्ये फूट पडल्याची गोष्ट असल्याचा युक्तिवाद कपिल सिब्बल यांच्याकडून करण्यात आला. कपिल सिब्बल यांनी ह्या 31 आमदारांचा जो ठराव आहे तोच वाचून दाखवला आहे सुप्रीम कोर्टासमोर. त्यामुळे पक्षांतरबंदी कायदा हाच या ठरावातला या संपूर्ण केसमधला अत्यंत महत्त्वाचा गाभा असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. तर आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे कपिल सिब्बल यांचा हा आरोप म्हणावा की युक्तिवादातला अत्यंत महत्त्वाचा मुद्दा म्हणावा की ज्यावेळेस विधान परिषदेची निवडणूक होती त्यावेळेस शिवसेनेच्या आमदारांनी क्रॉस वोटिंग केला आणि जेव्हा कारवाईची गरज भासली तेव्हा बंडखोर आमदार आपल्या एका पूर्वनियोजित रणनीतीनुसार आधी सुरतला आणि त्यानंतर गुवाहाटीला गेले. अशा पद्धतीचा हा जो आरोप आहे हा जो युक्तिवाद आहे हा सुद्धा तितकाच महत्त्वाचा आहे. सुप्रीम कोर्टामध्ये यावरतीही जोरदार युक्तिवाद कपिल सिब्बल यांच्याकडून करण्यात येत असल्याचं पाहायला मिळतंय. सरकारच्या कार्यकाळात आधी एकनाथ शिंदे यांच्याकडून कधी तक्रार करण्यात आली नाही. उद्धव ठाकरे यांच्याबद्दल खरं तर 2002 पासून तर आपण सातत्यानं पाहिलं की एकनाथ शिंदे हे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वामध्ये काम करत होते. मात्र तोपर्यंत 2013 मध्ये
ज्यावेळेस उद्धव ठाकरे यांच्याकडे पक्षप्रमुख म्हणून जबाबदारी देण्यात आली बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर, त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी यांच्याबद्दल एकनाथ शिंदे यांनी कधी अवाक्षरही काढलं नाही असं सुद्धा या सगळ्यामध्ये म्हटल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। आणि त्यामुळेच हा जो महत्त्वाचा मुद्दा आहे की एकनाथ शिंदे यांची नियुक्ती असेल, ती गटनेते म्हणून नियुक्ती असेल, सुनील प्रभू यांची जी नियुक्ती प्रतोद म्हणून नियुक्ती असेल, या सुद्धा उद्धव ठाकरेंनी केल्यात। उद्धव ठाकरे यांचं 2019 मध्ये सरकार आलं आणि हे सरकार आल्यानंतर या दोन महत्त्वाच्या नियुक्त्या करण्यात आलेल्या आहेत आणि त्या नियुक्त्या पक्षप्रमुखांनी केलेल्या असतानाही ज्यावेळेस एकनाथ शिंदे ज्यावेळेस त्यांनी बंड केला 31 आमदारांना सोबत घेऊन ते गेले, त्यावेळेस त्यांनी घेतलेला हा जो निर्णय आहे त्यांनी थेट पक्षप्रमुखांच्या निर्णयाला आव्हान दिल्याचं पाहायला मिळालं। त्यामुळे पक्षातील ही उभी फूट असल्याचं सुद्धा पाहायला मिळतंय, एक गट बंड करत असल्याचं सुद्धा या ठिकाणी पाहायला मिळतंय आणि हाच मुद्दा कपिल सिब्बल यांच्याकडून सातत्यानं सुप्रीम कोर्टामध्ये अधोरेखित केला जातोय। अनुसूची 10चं उल्लंघन झाल्याचा मुद्दा आहे तो सुद्धा सुप्रीम कोर्टामध्ये कपिल सिब्बल यांच्याकडून सातत्यानं मांडला जातोय। त्यामुळे अनुसूची 10 नुसारच ही संपूर्ण केस फिरत असल्याचं एकंदरीत चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। त्यामुळे आता एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून कशा पद्धतीने युक्तिवाद केला जातोय, खरं तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या दोन जमेच्या बाजू आहे। पहिली गोष्ट म्हणजे केंद्रीय निवडणूक आयोगाने त्यांना पक्ष आणि चिन्ह त्यांना स्पष्टपणे त्यांना दिल्याचं पाहायला मिळतंय। तर दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे विधानसभा अध्यक्षांनी जे आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय होता त्या निर्णयाच्या वेळेस केंद्रीय निवडणूक आयोगाने जो निर्णय घेतला पक्ष आणि चिन्हासंदर्भातला, त्याच निर्णयाचं जे काही रेफरन्स देत आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी निर्णय दिला होता। या दोनही गोष्टी सध्या आपण जर पाहिल्या तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या पारड्यामध्ये जास्त वजन टाकणाऱ्या आहेत। तर दुसरीकडे या दोनही गोष्टी कशा चुकीच्या होत्या, कशा कायद्याला धरून नव्हत्या, अशा पद्धतीचा युक्तिवाद जो आहे तो ठाकरेंच्या शिवसेनेकडून केला जातोय, कपिल सिब्बल यांच्याकडून केला जातोय आणि त्यामुळे या सगळ्या सुनावणीमध्ये कपिल सिब्बल जोरदारपणे ठाकरेंच्या शिवसेनेची खिंड लढवत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। अनुसूची 10चा सातत्यानं रेफरन्स देत असल्याचं पाहायला मिळतंय। त्याबरोबरच एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे पक्ष आणि चिन्ह या दोन गोष्टी राजकीय पक्षाच्या असतात अशा पद्धतीचा युक्तिवाद सुद्धा कपिल सिब्बल यांच्याकडून केला जातोय। श्यामल, नक्कीच भरत, यामध्ये महत्त्वाचा मुद्दा आणखी हा आहे की जेव्हा पक्ष फुटला त्यावेळेला नेमकं त्याला पक्षविच्छेद म्हणजे स्प्लिट समजायचं की पक्षांतर असं समजायचं, हा अजूनही तिढा कायमच आहे। आणि यामध्ये आता ज्यावेळेस पक्ष फुटला त्यावेळेला आमदारांनी नेमका कोणाचा व्हीप पाळायचा आहे, तर गटनेता आणि प्रतोद या दोन्हीमध्ये त्यांना पण संभ्रम होता त्यावेळेला। तर या सगळ्या संदर्भात म्हणजे तेव्हा जी परिस्थिती होती त्या परिस्थितीवर आत्ता काही स्पष्टता येण्याची शक्यता आहे का? नक्कीच सुप्रीम कोर्टातला जो निर्णय आहे, सुप्रीम कोर्टामध्ये जी सुनावणी आहे, सुप्रीम कोर्टात जो काही निर्णय देईल तो अनुसूचित 10चं अत्यंत महत्त्वाचं असं इंटरप्रिटेशन असेल। कारण की मी मगाशीच म्हटलं की हा मैलाचा दगड ठरणार आहे भारतीय इतिहासामध्ये। अशा पद्धतीने आतापर्यंत कर्नाटकमध्ये सुद्धा अशा पद्धतीची केस झाली होती, युडियुरप्पा वर्सेस स्टेट ऑफ कर्नाटका, त्यानंतर अशा काही महत्त्वाच्या केसेस झालेल्या आहेत। या केसेसचा जर आपण संदर्भ पाहिला तर या सगळ्या केसेसचा वारंवार दाखला जो आहे तो कपिल सिब्बल यांच्याकडून दिला जातो। आता जर आपण सुप्रीम कोर्टामध्ये नेमकं काय सुरू आहे या सगळ्या संदर्भात जर आपण पाहिलं तर कपिल सिब्बल यांनी लोकशाहीच्या भविष्याचा मुद्दा हा अत्यंत भविष्याचा मुद्दा असल्याचं विनंती आहे ही सुप्रीम कोर्टाला केलेली आहे। प्रातिनिधिक लोकशाहीच्या चौकटीत आमदारांची अशी कृती मुळीच स्वीकारार्ह नाही अशा पद्धतीचा युक्तिवाद सुद्धा कपिल सिब्बल यांच्याकडून करण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। तर कपिल सिब्बल यांनी पुढे असंही म्हटलंय की या प्रकरणात सर्वांना एक निष्पन्न तथ्याला सामोरं जावं लागेल आणि वेळेत जर कुठलाही कायदेशीर निर्णय घेतला नाही तर ज्याने आपल्या देशाचा राजकीय व्यवस्थेवर अत्यंत गंभीर आणि दूरगामी परिणाम होईल असा सुद्धा युक्तिवाद कपिल सिब्बल यांच्याकडून करण्यात आला आहे। हीच पद्धत आता सर्वत्र पसरत चालली, कारण की खरं तर महाराष्ट्रामध्ये शिवसेना फुटल्यानंतर त्यानंतर राष्ट्रवादी फुटले, त्यानंतर जर आपण पाहिलं तर पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस पक्षाने अशाच पक्षाच्या खासदारांनी अशाच पद्धतीने निर्णय घेतला। त्यामुळे जे काही एका पाठोपाठ अनुसूचित 10ला आव्हान देणारी अशी वेगवेगळे घटना समोर येत आहेत, यावर सुद्धा कपिल सिब्बल यांच्याकडून लक्ष वेधल्याचं पाहायला मिळतंय। कपिल सिब्बल यांनी म्हटलंय की हीच परिस्थिती जर सर्वत्र पसरत चाललेली आहे, लोकशाहीची जी मूल्य आहेत ही सुरक्षित ठेवायची आहेत, याचा निर्णय आता सर्वोच्च न्यायालयाला घ्यावा लागेल। कारण की लोकशाहीची मूल्य जी आहेत त्यामध्ये अनुसूचित 10 हा
संविधानातील अत्यंत महत्त्वाचा गाभा आहे, जो राजकीय पक्ष त्यानंतर विधिमंडळ पक्ष, संसदीय पक्ष या सगळ्या संदर्भातील त्याचं इंटरप्रिटेशन जे आहे ते अनुसूचित 10 नुसार केलं जातं आणि हाच मुद्दा आता कपिल सिब्बल यांच्याकडून मांडला जातोय। लोकशाहीच्या मूल्यांना कशा पद्धतीने ताकद द्यायची याचा निर्णय सुप्रीम कोर्टाला घ्यावा लागेल, अशा पद्धतीने अत्यंत भावनिक असं आणि थेट परखड असं जे काही युक्तिवाद आहे कपिल सिब्बल यांनी सर्वोच्च न्यायालयामध्ये केल्याचं पाहायला मिळतंय। आणि त्यामुळे आता या केसमध्ये कशा पद्धतीने घडामोडी पुढे घडतील, एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडून कशा पद्धतीने याला प्रत्युत्तर दिलं जाईल, काउंटर युक्तिवाद त्यांच्याकडून आहे तो कसा केला जाईल, प्रतिवाद हा अत्यंत महत्त्वाचा आहे या केसमध्ये। कारण की एकनाथ शिंदेंच्या, मी मगाशी सांगितलं तसं, एकनाथ शिंदेंच्या बाजूने केंद्रीय निवडणूक आयोगाचा निर्णय आहे, त्यानंतर विधानसभा अध्यक्षांचा निर्णय। मात्र एक गोष्ट या ठिकाणी कपिल सिब्बल यांनी नमूद केली की जस्टिस डिले जो आहे, म्हणजे एखादा निर्णय ज्यावेळेस उशिरा येतो तो जवळपास तो जो निर्णय आहे तो अन्यायासारखा असल्याचं जे काही युक्तिवाद आहे हा कपिल सिब्बल यांच्याकडून करण्यात येतोय। त्यामुळे आता ही सुनावणी जी आहे ती कितपर्यंत लांबवली जाते की सर्वोच्च न्यायालय या सगळ्या सुनावणी संदर्भात तातडीने काही महत्त्वाचा निर्णय घेत आहे का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। कारण की ही सुनावणी भारतीय इतिहासामध्ये मैलाचा दगड ठरणार आहे। जसं तुम्ही सांगितलं तसं महाराष्ट्राच्या राजकारणात शिवसेनेची फूट ही अतिशय क्लिष्ट प्रकरण ठरलेली आहे, कारण गेल्या अनेक महिन्यांपासून, वर्षापासून याची सुनावणी सुरूच आहे, निकाल लागलेला नाहीये, अनेक कायदेशीर पेच आहेत। या सगळ्या प्रकरणात जेव्हा युक्तिवाद केले जातात तेव्हा काही जुने दाखले दिले जातात। भारतात असे काही अनेक प्रकार, म्हणजे पक्ष फुटण्यासारखे असे काही क्लिष्ट प्रकार किंवा युक्तिवाद करण्यात आलेले आहेत का, ज्याचा दाखला आता राज्याच्या राजकारणातल्या या शिवसेना पक्षाच्या सुनावणी दरम्यान देण्यात येतो? नक्कीच आपण जर पाहिलं तर ज्यावेळेस पहिल्यांदा शिवसेना विरुद्ध शिवसेना पक्ष आणि चिन्हा संदर्भातला निर्णय होता, त्याच वेळेसुद्धा अशा अनेक वेगवेगळे दाखले देण्यात येत होते, ज्यामध्ये आपण जर पाहिलं तर अरुणाचल प्रदेशमधील एक महत्त्वाचा निर्णय होता, त्या संदर्भातील तो दाखलासुद्धा देण्यात येत होता। आता आपण पाहिलं तर कर्नाटकमध्ये येदियुरप्पा यांचं सरकार असताना अशाच पद्धतीने पक्षफूट झालेली होती, त्या संदर्भातला जो निर्णय आहे तो दाखला सुद्धा कपिल सिब्बल यांच्याकडून देण्यात आल्याचं सुद्धा आपल्याला पाहायला मिळतं। त्यामुळे असे वारंवार दाखले देण्याची जी काही मुद्दे आहेत, जो युक्तिवाद आहे तो केलाच जातो। आता त्यामध्ये महत्त्वाची गोष्ट की पक्षफुटी संदर्भातला, विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयासंदर्भातला, विधानसभा अध्यक्षांच्या अधिकारासंदर्भातला, त्यानंतर निवडणूक आयोगाच्या अधिकारासंदर्भातला, अनुसूचित 10 संदर्भातला, या सगळ्या जे सगळे मुद्दे आहेत हे सगळे निर्णय आहेत, यावरती आता नेमकं सुप्रीम कोर्ट नेमका काय निर्णय देत आहे हे पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। कारण की आत्तापर्यंतच्या अशा ज्या काही केस आहेत यावरती सुप्रीम कोर्टाने यावरती जोरदार असा, सुप्रीम कोर्टामध्ये जे काही युक्तिवाद झाले त्यामध्ये अनुसूचित 10चा जो मुद्दा होता त्याच मुद्द्यावरती अरुणाचल प्रदेशमधील जी केस होती त्यावरतीच ही सगळी केस फिरत असल्याचं आपल्याला पाहायला मिळालं। खरं तर सुप्रीम कोर्टात पक्ष आणि चिन्हासंदर्भातला जो पहिल्यांदा मुद्दा होता, सुप्रीम कोर्टाने खरं तर निवडणूक आयोग यांनी जो निर्णय दिला त्याच निर्णयाचा आधार देत सुप्रीम कोर्टाने ठाकरेंच्या शिवसेनेची याचिका निकाली काढल्याचं आपल्याला पाहायला मिळत होतं। त्यानंतर जर आपण पाहिलं तर या सगळ्या मुद्द्यांमध्ये जर आपण एक गोष्ट लक्षात ठेवली तर विधानसभा अध्यक्षांनीही सुप्रीम कोर्टाचा जो निर्णय आहे तो आणि केंद्रीय निवडणूक आयोगाचा निर्णय, त्याच मुद्द्यावरती या सगळ्या गोष्टी जे काय आहे ते निर्णय दिल्याचं आपल्याला पाहायला मिळालं। त्यामुळे आता नेमकं हे प्रकरण पुढं कसं जात आहे हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। श्यामल, बरं, जसं आपण सांगितलं हा मैलाचा दगड ठरेल। खरं तर गेल्या अनेक, म्हणजे खूप प्रदीर्घ काळापासून ही सुनावणी सुरू आहे। शिवसेना पक्ष फुटल्यानंतर 2 निवडणुकाही झाल्या, म्हणजे धनुष्यबाण चिन्हासोबत शिंदे सेना लढलेली आहे, आणि त्यानंतर आता ही सुनावणी इतकी प्रदीर्घ काळ लांबल्यानंतर याचे परिणाम राज्याच्या राजकारणात या पक्षावरून आणखी काही होण्याची शक्यता काय, किंवा काय परिणाम होतील राज्याच्या राजकारणात आपण लॉंग टर्म इफेक्ट्स पाहिले तर? खरं तर आपण ज्या विषयावरती चर्चा करत होतो तो म्हणजे नबाम रेबिया केस, ही जी अरुणाचल प्रदेशमधील अत्यंत महत्त्वाचा खटला होता, विधानसभा अध्यक्षांच्या अधिकारासंदर्भातला हा खटला होता। त्या संदर्भात सुप्रीम कोर्टाने जे काही
खरं तर त्या विधानसभा अध्यक्षांच्या अधिकारासंदर्भात केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना पक्ष आणि चिन्ह हे एकनाथ शिंदे यांना देण्याचा जो निर्णय तो कायम ठेवत विधानसभा अध्यक्षांच्या अधिकारांनाही त्यांनी एक प्रकारे एक खुली सूट दिल्याचं पाहायला मिळत होतं। नबाम रेबिया जी केस आहे ही केस सातत्यानं या सगळ्या केसचा दाखला जो आहे तो युक्तिवाद करताना कपिल सिब्बल यांच्याकडून दिला जात होता। नबाम रेबिया ही जी केस आहे ती अरुणाचल प्रदेशमधील एका राजकीय भूकंपाशी संबंधित असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। विधानसभा अध्यक्षांनी स्वतःलाच पदावरून हटवण्याचा प्रस्ताव प्रलंबित असताना काही निर्णय घेतला होता आणि त्यावरून या सगळ्या घडामोडी घडल्याचं पाहायला मिळत होतं। त्या ठिकाणी राजकीय भूकंप झाल्याचं सुद्धा पाहायला मिळत होतं आणि त्याच मुद्द्यावरून सध्या जर आपण पाहिलं तर नबाम रेबिया केसचा सुद्धा संदर्भ पुन्हा एकदा या सगळ्या केसमध्ये येण्याची शक्यता आहे। सुभाष देसाई विरुद्ध महाराष्ट्राचे राज्यपाल, कारण की राज्यपालांच्या अधिकारासंदर्भात सुद्धा या सगळ्यामध्ये 2022 मध्ये जे बंड झालं त्यावेळेस सुद्धा सुभाष देसाईंची जी केस होती या केसच्या संदर्भाने काही महत्त्वाचे मुद्दे मांडले जात असल्याचं आपल्याला पाहायला मिळत होतं। त्यामुळे आता असे वेगवेगळे केस आहेत। येडियुरप्पा वर्सेस स्टेट ऑफ कर्नाटका ही सुद्धा केस तितकीच महत्त्वाची ठरणार आहे। अशा सगळ्या केसच्या संदर्भाने हा निर्णय घेतला जाईल आणि हा निर्णय नेमका कशा पद्धतीने असेल, कारण की या सगळ्या केसचा जो सारांश आहे जो सारांश काढला जाईल तो मात्र या भारतीय इतिहासामध्ये मैलाचा दगड ठरणार आहे। नक्कीच धन्यवाद भरत, आपण दिलेल्या या सविस्तर अपडेटसाठी। आपण पाहतोय राज्याच्या राजकारणातला आजचा सगळ्यात महत्त्वाचा दिवस म्हणावा लागेल। शिवसेना पक्ष आणि चिन्ह संदर्भात सुनावणी सुरू आहे। निवडणूक आयोगानं आपल्या दप्तरीही या संदर्भातले प्रत्येक अपडेट्स आपण घेतच राहूया। तुर्तास या बुलेटिनमध्ये इतकंच। धन्यवाद।